बॉलर कोण आहे? टॉस कुठे गेला? दरम्यान सुरू असलेला सामना जगद्गुरु एकवीरा आर्यस वर्सेस रॉकस्टार, दोन्ही संघ तुल्यबळ संघ. स्वतःच्या कोटीतील पहिलं षटक पूर्ण करतोय तो यज्ञेश आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळाची बाद केलं मुकेश आलम. एक मुकेश याच्या स्वरूपात मोठा झटका बसतो रॉकस्टार संघाला. एक स्वस्तात आपलं जीवन व्यर्थ केलंय मुकेश याने. पुन्हा एकदा मुकेश याची जाळ घेण्यासाठी आलोय तो हुकमी एक्का प्रथमेश. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजअप करतोय तो यज्ञेश. मुकेश हा स्वस्तात बाद झाला होता, त्याची जागा घेण्यासाठी आलाय प्रथमेश. बघूया आपल्या बॅट मधून अफलातून फलंदाजी करतोय का. तो आक्रमकतेच्या स्ट्रोक साठी मानला जातो. काही मिसअंडरस्टँडिंग झाली होती दोघांमध्ये, मात्र एक रन घेण्यात मात्र यशस्वी झाले. पुन्हा एकदा यज्ञेशने हळूच ऑफसाईडच्या दिशेने कटवलं चेंडू. एका धावसंख्येत काही भर होत नाही. पुन्हा एकदा त्याच स्ट्रायकिंगने बॉलिंग टाकतोय यज्ञेश. पहिला विकेट एक मस्तपैकी एक मोठा गड बाद करण्यात यशस्वी झाला होता तो. स्वतःच्याच कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करताना अद्याप तरी यज्ञेश मैदानामध्ये दाखल. कव्हरचं क्षेत्र पूर्णपणे सोडलेलं असताना हळूच ऑफसाईडच्या दिशेने कटवतो चेंडूला 4 धावे करता. पुन्हा एकदा हळूच शॉर्ट लेगला चेंडू कटवतो 4 धावे करता. प्रथमेश जर आक्रमकतेची भूमिका घेऊन खेळला तर एक मोठं आव्हान सेट करतील जगद्गुरु एकवीरा आर्यस या संघासमोर, कारण की दोन्ही फलंदाज हे तुल्यबळ फलंदाज आहेत. जेव्हा टुर्नामेंट असतात तेव्हा दोन्ही फलंदाज हे एकाच टीम मधून बिलॉंग करतात. तोच कॉम्बिनेशन आता देखील गरजेचा मैदानामध्ये, कारण की हा त्यांचा सध्या होम ग्राउंड आहे. कारण की वर्षानुवर्ष इथेच ते प्रॅक्टिस करतात. आपल्याच होम ग्राउंडचा कसा पद्धतीचा फायदा होतोय का बघूया दोन्ही फलंदाजांना. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील दुसरं षटक पूर्ण करतोय निवेद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रॉकस्टार संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 10 धावा. नाहीतर रिव्हर्स शॉट मारली, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो इमाद. 3 धावा तर वाचवतो, 1 धाव काय वाचू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर पडते. थर्डमॅनच्या दिशेने हळूच चेंडूला कटवतोय. एकदा राईट अँड ब्राउन बॉक्स मध्ये मारा करतो. आता मात्र हळूच चेंडूला कटवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावे करता. प्रथमेश रघुवीर हळूच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला कटवतोय.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतोय मात्र बॉलचं मिसअंडरस्टँडिंग होतोय तो ग्रंथेश दरम्यान एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय. 2 धावा घेण्यात मात्र यशस्वी होतोय प्रथमेश व विघ्नेश. आता सध्या तरी पहिल्यांदा 2 धावा कोणत्या तरी बॅट्समॅनने घेतले बॅट मधून. नाही एकदा हळूच कटवतोय एक लेग ऑफच्या दिशेने काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले. आता मात्र बॉल जातो सीमा लाईन बाहेर 4 रन करता. ग्राउंड वाढवायचा ग्राउंड एवढाच असतो दरवर्षी ग्राउंड वाढवतो चान्स आहे ती रेती ना पाठी टाकलेली थोडी अजून पाठी गेन होऊ शकते. काहीच मिसअंडरस्टँडिंग झालं दोन्ही बॅट्समॅनच्या दरम्यान मात्र दोन्ही बॅट्समॅनने सल्ला मसलत केली व माघारी पाठवलं विघ्नेशला प्रथमेशने. 21 या षटकाचा शेवटचा बिंदू अद्याप तर शिल्लक 21 धावा. पुन्हा एकदा हळूच कटवतो 4 धावे करता. प्रथमेश मात्र आता फुल फॉर्मात येतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला टकावतोय 4 धावेनी पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडतोय. 8 बॉल 23 त्याच्यामध्ये 5 चौके मारले. 8 बॉल 23 खेळतोय पण 5 चौके मारले. प्रथमेश हा सध्या तरी 8 बॉल 23 रन अशावर नाबाद खेळतोय. त्याने त्यामध्ये 5 चौकार लगावले होते 8 बॉल मध्ये 5 चौकार. कारण की प्रथमेशची बॅटिंग कशी आहे ती सध्या तरी इथे मैदानात असलेल्या सर्वांना माहित आहे. तो जर फॉर्मात आला तर समोरच्या टीमला मात्र कोमात जायला लागेल. बॉलर कोण बॉलर अजून आला नाही. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या संघाची धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 25 धावा. स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करतो यज्ञेश. आता मात्र स्टेज शॉट केलं सफल शॉट केलं 4 धावेची शॉट. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो यज्ञेश. आता मात्र हळूच कव्हरच्या दिशेने गेलो चेंडूला 4 धावे करता. मला वाटतं दोन्ही खेळाडू एका संघामधून बिलॉंग करतात एका संघासाठी खेळतात. पर बाउंड्रीसाठी सागर चोगले व प्रमोद चोगले यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. कृपया पैसे जरा जमा करायचे आहेत. प्रमोद चोगले पुन्हा एकदा स्टेट शॉट खडकानी शॉट आणि 100 रुपयाचा पहिला मानकरी होतोय तो प्रमोद. कृपया पैसे जमा करायचे आहेत. कृपया पैसे जरा लवकर जमा करायचे आहेत प्रमोद चोगले. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा होता यज्ञेश. पुन्हा एकदा हळूच कटवलं चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. प्रमोद चोगले जरा पैसे जमा करायचे प्रमोद चोगले. प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपये पारितोषिक लागले आणि पुन्हा एकदा हळूच हाफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतात इतर खेळाडू. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो. आता मात्र स्ट्रेट शॉट सफल शॉट म्हणावं लागले ते मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो जगद्गुरु एकविरा आर्य संघाचा खेळाडू. 3 धावा तर वाचवतो 1 धाव का वाचू शकत नाही. सिंगल 3 षटकाच्या समाप्तीनंतर
रॉकस्टार या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 39 धावा. सुमित आहे ना बॉलर. पुन्हा एकदा हळूच कटरला चेंडू तेवढं चांगलं स्वतःच्याच बॉलिंगवर स्वतःचा ताबा मिळवतोय तो सुमित. एक आडेगावचा सुपुत्र जो 5 पंढरीमध्ये खेळायला आलाय. जाया पाहिजे. पुन्हा एकदा कटरला चेंडू एका धावेकरिता प्रथमेश याने गल्लीच्या दिशेने मारतोय मात्र बॉल जातोय हातामध्ये. तुफान येईल तुफान. सध्या तरी सूर्यदेव पण तलपलेले आहेत. सुमित मॅन फ्रॉम आडे पुन्हा एकदा हळूच टाकलं चेंडू एका धावेकरता. नो नो प्लस 4 टोटल 5 6 रन. टोटल 6 ना. 9 + 5 होतील मग. 9 + 5 6 रनाची कमाई झाली. चौकार असून पण आपल्याला षटकाराचे रन भेटतात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो सुमित. आता मात्र कायचा न समजला चेंडू हातात मिस अंडरस्टँडिंग झाली होती दोन्ही फलंदाजांदरम्यान. मात्र एक चोटी धाव घेणं दोन्ही फलंदाज यशस्वी होतात. 47 अजून 3 बॉल आहेत. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि रन झालेत 47. 3 बॉल झाले. डॉट होता पहिला. मात्र त्रिपलाचे बाद झाला. विघ्नेशच्या रूपात मोठा झटका बसतो रॉकस्टार संघाला. प्रमोद चोगले पैसे जमा करायचे. प्रमोद चोगले जर पैसे द्यायचे असतील तरच नाव घेण्यात येईल पुढे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने किल्ला चेंडू जातो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे कटवतोय कशिश. विघ्नेशाच्या जागा घेण्यासाठी आलाय कशिश. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा वाईट चेंडू. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. एका धाव्याने भर पडते. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने किल्ला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतात. 3 धाव तर नक्कीच वाचतो. 1 धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रॉकस्टार या संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 49 धावा. लॉट्स ऑफ 2 विकेट्स 49 रन. बॉलरचं नाव काय? राईट आर्म बॉक्स मधून मारा होता इमाद. पहिला चेंडू काहीसा न समजला चेंडू कशाला. वाईड प्लस 1 टोटल 2.
पुन्हा एकदा इमाद इमाद मारा करतोय प्रथमेश करता हलूच चेंडू कटवलेला मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण की रनआउटच्या स्वरूपात एक मोठा झटका बसतोय प्रथमेशच्या स्वरूपात बॅट्समनचं नाव विचार ना रोशन राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय इमाद इमाद मारा करतोय कशिश करता बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो कशिश आता काहीच न समजला चेंडू चेंडू जातो स्टंप आउटवर आदलतो स्टंप उद्ध्वस्त करतोय चेंडू कशिशच्या बरोबर एक मोठा झटका बाद झालेला कशिशची जागा घेण्यासाठी येतोय तो राकेश गोलंदाज मात्र आता फुल फॉर्मात येतोय पहिली विकेट रनआउटची विकेट दुसरी विकेट स्टंप आउट विकेट 2 बॉल 2 विकेट भेटलेत शेवटचा चेंडू बघ नो नो वर 1 धाव टोटल 2 धावा 9+1 हळूच कटवतोय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने पुन्हा एकदा वाईड स्वरूपात 1 धाव मला वाटतं जर बॉल उकला तर स्टंप उद्ध्वस्त करेल कारण की जेवढी स्पीड आहे त्या बॉल मध्ये त्याच्यावरून समजतं आता मात्र लॉगऑफच्या दिशेने बॉल सनकवतोय 4 धावे करता राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो इमाद मारा करतो रोशन करता दोन्ही प्लेयर्स फुल फॉर्मात मात्र काहीचा न समजला चेंडू जातो यष्टीरक्षक सुमित याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सध्या तरी या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही चेंडू निर्धाव चेंडू जातो यष्टीरक्षक सुमित याच्या हातामध्ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एका धावे करता एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडली संघाची धावसंख्या झाली 59 धावा 60 धावांचं एक अवाक्यातलं आव्हान सेट केलंय जगद्गुरु एकविरा आर्यस या संघाकडे यानंतर होणार सामना वेद फिशरीज वर्सेस रामप्रभू आर रेंजर्स तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्या नाणेफेकीसाठी मैदानात दाखल व्हायचं आहे मला वाटतं हे दोन्ही आयकॉन गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये फायनल मध्ये दाखल झाले होते मात्र राजाच्या टीमवर संकेत याने विजय मिळवला होता तरी दोन्ही आयकॉन्सना विनंती आहे की त्यांनी मैदानात दाखल व्हायचं आहे देखो मैं इस हेलो 60 रन्स टू विन
क्रिकेट 60 बॉल होतात मॅच तशा 58 होतात आपला बॅट्समन कोण आहे आला नाही अजून पांडुरंग येईल ना पांडुरंग नाही यज्ञेश आणि सुमित मुकेश वागर बॉलर कोण आहे मुकेश मुकेश हॅलो दरम्यान सलामीची जोडी मैदानात दाखल झाली स्ट्रायकला आहे तो सुमित नॉन स्ट्राईकला आहे तो खुद्द कर्णधार यज्ञेश रिकी टॉसचा बोला परत एकदा वेद फिशरीज वर्सेस रामप्रभू यानंतर होणार सामना वेद फिशरीज वर्सेस रामप्रभू आर रेंजर्स तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की ते नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे संकेत चोगले व राजा वाघे दोघांना देखील विनंती आहे पॅव्हलियन मध्ये यायचं आहे कोण डॅशिंग खेळलो 5 9 13 15 19 23 24 25 26 कितीला टार्गेट आहे 60 हॅलो स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी आलाय तो एक हुकमी एक आधारस्तंभ मुकेश खुद्द कर्णधार आयकॉन पहिल्याच बॉलवर हळूच बॅकफुटच्या दिशेने कटवलं चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो निर्धाव चेंडू राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश मारा करतोय सुमित करता आता मात्र स्ट्रेट शॉट केले सफल शॉट 4 धावेची शॉट लगावतोय आणि मुकेश याचं स्वागत केलं सुमित याने दणदणीत खणखणीत चौकाराने नमस्ते बहनों और भाइयों मी अनंत चोगले यांना टॉस साठी आमंत्रित करतो पुन्हा एकदा वाईट चेंडू एका धावेचा चेंडू राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश पुन्हा एकदा वाईट पुन्हा एकदा पुढचा चेंडू हळूच कटावतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावे करता पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश मारा करतोय सुमित करता आता मात्र हातामध्ये चेंडू रामप्रभू आर रेंजर्स या संघाने नाणेफेकीचे कौल जिंकलेला आहे तरी निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बॅकफुटच्या दिशेने चेंडूला कटवतो 4 धावे करता तो मैं आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक रामप्रभू आर रेंजर्स या टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्याने मंदिरामध्ये जर जमायचंय आयकॉन सोबत
वेद फिशरीजच्या देखील प्लेअरने मंदिरामध्ये जमायचं आहे. हल्लूच स्क्वेअर लीगच्या दिशेने केलेला चेंडू तेवढं चांगलं कलेक्शन करतो रोशन. 3 धावा तर वाचवतो. एक धाव का वाचू शकत नाही. एका धावाने धावसंख्येत भर पडते. 15-1 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जगद्गुरु एकवीरा आर्यस या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 15 धावा. अजून 2 दिवस मेहरबान होईल बस. रिकी 5 स्टार आलो तरी चालेल ना. मग रातची पार्टी नाही मला नको. मला 5 जरी गेलं बॉलर पण आहे विघ्नेश. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी मैदानात दाखल होतोय विघ्नेश. मैदानामध्ये काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंजअप करतोय व विघ्नेश तयार होतोय. बॉलिंग लाईनअप वर राईट एम राऊंड बॉक्स मधून मारा करतोय विघ्नेश. विघ्नेश मारा करतोय सुमित याला जो सफल बॅट्समन आहे. पुन्हा एकदा हलूच थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू 4 धावे करता. पहिल्या चेंडूवर मस्तपैकी स्वागत केलं सुमितने विघ्नेशाचं. ओके दुसरा चेंडू कशा पद्धतीत केला. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपात 4 टोटल 5 धावा. चलो चलो फटाफट हात वरती सगळ्यांचे हात वरती. अशी गोलंदाजी आपल्या संघाला महागडी ठरू शकते असाच सल्ला देतोय खुद्द कर्णधार मुकेश. पुन्हा एकदा राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतो. आता मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही. बॉल जातोय गल्लीच्या दिशेने असलेल्या प्लेअरच्या हातामध्ये. मात्र दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होत आहेत. आता मात्र एक मोठं विकेट जातोय यज्ञेशाचं. अशी गलती करशील तर कसं चालेल. हॅलो हॅलो एक मोठा झटका बसतोय यज्ञेशाच्या रूपात जगत गुरु एकविरा आर्यस संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा. कॅच होते काय हॅलो 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 पुन्हा एक हॅलो 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 पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू. निर्धाव चेंडू. पहिल्याचा चौका आहे ना. आता मात्र एक मोठं जीवनदान मिळालं. मात्र 4 रन देखील आपल्या संघाच्या खात्यात जमा होत आहेत. 33 हॅलो 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 हॅलो
2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 33 धावा. स्वतःच्या कोट्यातील स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी मैदानात आलाय मुकेश. आता मात्र गल्लीच्या दिशेने चौकार लगावतोय. आवाज हॅलो आवाज कमी कर. आवाज जरा कमी. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश मारा करतोय सुमित याला. सुमित जर आक्रमकतेने खेळला तर आपल्या संघाला सहज विजयी पर्यंत नेऊ शकतो. मात्र सुमित आता हलूच मिडवॉनच्या दिशेने चेंडूला ढकलतोय. मात्र दोन्ही प्लेयर्स मिळून एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी झाले. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश मारा करतोय निवेदला. त्या मात्र हा दिशाहीन गोलंदाजी हीच गोलंदाजी आपल्या संघाला महागडी ठरू शकते. एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो. आता मात्र हळूच लेग बाईच्या स्वरूपात 4 रन. लेग बाईट फाईन लेगच्या दिशेने हळूच कटवण्याचा प्रयत्न होता. मात्र बॉल मिस होतोय. यष्टीरक्षकाला देखील मिस होतोय बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटच्या दिशेने कटवतोय. चेंडूला 4 धावे करता 47 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू अद्याप तरी शिल्लक. पुन्हा एकदा वाईट. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय मुकेश मारा करतोय निवेदला. आता मात्र बॅकफुटच्या दिशेने ढकललेला चेंडू कलेक्ट करतात. मात्र दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात. 49 रन्स. एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स टॅप होती मात्र असफल टॅप. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जगद्गुरु एकविरा आर्यस या संघाची धावसंख्या झाली आहे 49 रन्स. 12 चेंडू 11 धावा. अतुटीचा सामना. बघूया कोणता संघ कोणत्या संघावर मात करून विजय होतोय. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. पहिला चेंडू वाईट चेंडू. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो दुर्वेश मारा करतो निवेद्याला. पुन्हा एकदा चेंडू हा निर्धाव चेंडू. टप्पा पकडतो लाईन मध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू. जर वाईट टाकलेस तर आपला संघ विजयी होण्याच्या आधीच मला वाटतं बाहेर जाईल. एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो. आता मात्र काहीचा न समजलेला चेंडू जातो यष्टीरक्षक राकेशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो दुर्वेश मारा करतो निवेद्याला पकडून ठेवलं जगडून ठेवलं. मात्र एक्स्ट्राच्या रनत आपल्याला महागडे ठरू शकतात. आता मात्र फुलटॉस लाईनचा चेंडू आणि मोठा झटका बसतोय निवेद्याच्या रूपामध्ये जगद्गुरु एकविरा आर्य संघाला.
पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय दुर्वेश मारा करतोय सुमित याला. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने गेलतोय 4 रना करता. एक पल्लू शॉट दाखवलं त्याने. 8 चेंडू 5 धावा. एक अवाक्यातला आव्हान. आणि हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय सुमित. पुन्हा एकदा कायचं न समजलं चेंडू जातो यष्टी रक्षक राकेशच्या हातामध्ये. दुर्वेश आता फुल फॉर्मात येतोय. सहा चेंडू 5 धावा. बघूया एकदम अटूची लढत. 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. बघूया कोणता संघावर मात करून विजयापर्यंत जातोय तो. 6 चेंडू 5 धावा. फुलर लाईनचे बॉल असणार आहेत. पांड्या उर्फ प्रथमेश उर्फ पांड्या. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय आणि पहिला चेंडू त्रिफळाची बाद केला. मोठा झटका बसला आणि हा नो असल्यामुळे एक जीवनदान मिळतोय जगद्गुरु आर्य संघाला. एक मोठा जीवनदान मिळतोय जगद्गुरु आर्य संघाच्या खेळाडूला. सर्वांना वाटलं होतं की एक त्रिफळाची बाद झाला मात्र एक जीवनदान मिळतोय. फुलर लाईनचा बॉल होता. बॉल मिस केला. स्टंप उडवला. दांडी गुल केलेली मात्र न असल्यामुळे काही फायदा उचलता आला नाही. आणि आता 5 बॉल 4 धावा. 5 बॉल 4 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय पांड्या मारा करतोय जगद्गुरु आर्यच्या प्लेयरला. आता मात्र हळूच कटवतोय. गल्लीच्या दिशेने बॉल जातोय मात्र दिल्लीत आणि विजय मात्र एक हाती प्राप्त करतोय जगद्गुरु एकविरा वॉरियर्स या संघाचा खेळाडू. तरी जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे आभार. हॅलो. जी आता मॅच झाली त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जातोय जगद्गुरु एकविरा आर्यस या संघाचा. एक हुकमी